लोकशाही जिवंत ठेवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम पत्रकार करतात असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्त्या अमृताताई नागरे यांनी केलंय। अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला। दिनांक 6 जानेवारी रोजी जिंतूर येथील पत्रकार भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून अमृता नागरे यांनी पत्रकारितेच्या भूमिकेवर सखोल मार्गदर्शन केलं। त्या म्हणाल्या की आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून फोटो एडिटिंगद्वारे वास्तवाचे चुकीचे किंवा वरवरचे चित्र समाजासमोर मांडले जाते। मात्र अशा परिस्थितीतही पत्रकार सत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी जपत बातम्या मांडण्याचे कार्य निष्ठेने करत आहेत। ही बाब समाजासाठी नक्कीच आशादायक आहे। पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून समाज हितासाठी केलेली जबाबदारीची सेवा आहे असेही त्यांनी स्पष्ट केलंय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार निहाल अहमद होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, अमृताताई नागरे, लक्ष्मण बुधवंत, डॉक्टर निशांत मुंढे, शेख अहमद, अकबर सिद्दीकी, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष अजमत पठाण, एकनाथ चव्हाण, गजानन चौधरी, शेख नईमुद्दीन आदी मान्यवर उपस्थित होते। दर्पण दिनानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमात पत्रकारितेचे सामाजिक योगदान, बदलते माध्यम विश्व आणि डिजिटल माध्यमांतील आव्हाने यावर सखोल चर्चा झाली। यावेळी ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शकील अहमद यांनी केले, तर आभार प्रदर्शन सिराज सिद्दीकी यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमास तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि सर्वांचे प्रिय बंधू, आज सर्वप्रथम मी माझे पत्रकार बंधूंचे आभार मानते की पत्रकारिता हा काय व्यवसाय नसून तुम्ही सर्वजण लोकशाहीची जिम्मेदारी आणि ओझं उचलून जबाबदारीने हे काम नेहमीच पार पाडता। बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेचे जनक होते। त्यांनी सर्वप्रथम मराठी दर्पण सुरू केले। त्यांनी आपल्या लेखणीतून शिक्षण, जागरूकता आणि विचारांना दिशा देण्याचे काम केले। त्यांनी अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा लढला। त्यांनी समाजाला पटवून दिले होते की पत्रकारितेद्वारा त्यांचं हित आणि कल्याण कसं होऊ शकतं। पत्रकाराचे काम फक्त बातमी देणे नसून समाजाला जागरूक ठेवणं आणि समाज सुधार करणं हे सर्वप्रथम तुमचं काम आहे। आणि हा संदेश त्यांनी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केला। खरं म्हटलं तर तुमच्या सगळ्यांमध्ये खूप ताकद आहे। तुम्हाला पाहिलं तर किती मोठा बिझनेसमॅन असू द्या का किती मोठाही राजकारणी असू द्या का गुंडा असू द्या, तुम्हा सर्वांना पाहिलं की प्रथम घाबरतात ते, तेवढी ताकद तुम्ही बाळगतात। आणि आजकाल आपण पाहतो इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे किंवा एआय जनरेशन आपण म्हणतोय जे आलंय, ज्यामध्ये आपण तिथे उपस्थित नसलो तरी पण असं दाखवलं जात आहे की तुम्ही तिथे उपस्थित आहात। म्हणजे असं धोकादायक किंवा घातक जमान्यामध्ये पण तुम्ही धाडसीने तुमचे काम इमानदारीने पार पाडता। यासाठी मी तुमचे सर्वांचे आभार मानते। आपण सकाळी उठलो की चहा पिताना सगळ्यांना सर्वप्रथम हातात म्हणजे वर्तमानपत्र पाहिजे असतं। अनेक भाषांमध्ये असतं, त्याचा आम्ही आनंद घेतो। चहा पिताना अनेक जण वर्तमानपत्र जर का नाही मिळालं तर चहा पण पित नाही। अहो, पण तो आनंद घेताना त्यामध्ये काय परिश्रम असतो त्या बातमी मागे याची जाणीव आम्हाला आहे। मी तुम्हा सर्वांचे आज परत एकदा वंदन करते आणि आभार मानते। आणि मला खात्री आहे की जेवढ्या इमानदारीने तुम्ही नेहमीच तुमचे काम करत आहात, तशाच इमानदारीने तुम्ही पुढे पण तुमचे काम करत आहात। माझे सासरे स्वर्गीय पुंडलिकराव नागरे साहेब आज जरी आपल्यासोबत नाहीये, मला पण त्याच्यासोबत किमान फक्त 2 वर्ष मिळाले, त्यामुळे ते मला गोष्टी सांगू शकले, पण अनेक गोष्टी नाही सांगू शकले। पण खूप आनंद झाला की आज बबनूभाऊंनी त्यांच्याबद्दल
जेवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत ते कसे तुमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि तुमच्या गरजांना त्यांनी महत्व दिलं हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मला अजून इच्छा आहे की जसं जिंतूरमध्ये आज मला आम्ही व्यवस्थित सक्रिय आहे अशाच सक्रिय राहून मला आणि अनेक गोष्टी ज्या सासऱ्यांनी इथे आमच्या जिंतूरकर वासितांनी केल्या ह्या अनुभवाच्या बाजूला होण्याच्या खूपच मला इच्छा आहे. आणि जसं आता मी सांगितलं त्यांची एक रुढी त्यांनी एक व्यक्त केली, दुःख व्यक्त केलं की त्यांना दर्पणादिनानिमित्त कधी त्यांचा सत्कार झाला नाही, जे की मला खात्री आहे की ते बोलले ते बरोबर बोलले. आणि दुःख पण आहे की इकडे जे नामदार होते आपले सर्व राजकीय लोक आहेत त्यांनी नक्कीच ह्या दिन तुमच्यासाठी साजरा करायला पाहिजे होता. आणि मी तुम्हाला सर्वांना शब्द देते योग्य तो निर्णय घेऊन आपण जमेल ते तुमच्यासाठी पुढच्या वर्षी साजरा करू तुमचा जिम्मेदारी मी घेते.